Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. Dear doctors, engineers, welcome in the beautiful world of chemistry. RCC. उठा, जागे व्हा. मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर. फाउंडेशन कोर्स करणं खूप महत्त्वाचं आहे. फाउंडेशन कोर्स केल्यामुळे आपल्याला 11th मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी भीती निघून जाते. लक्षात ठेवा बेटा. नेमकं काय अभ्यास करायचा, काय असते सायन्स, फिजिक्सचा अभ्यास करणं म्हणजे काय, केमिस्ट्री अभ्यास करणं म्हणजे काय, बायोलॉजी अभ्यास म्हणजे काय, हे सोपं जाते. लक्षात ठेवायचा. सगळ्यात सोपा विषय कोणता असेल? बायोलॉजी. लक्षात. जर डॉक्टर बनायचं असेल, टॉप इंजिनियर बनायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्स सोपं गेलं पाहिजे बेटा. जरी मी केमिस्ट्री शिकवत असले तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय फिजिक्स. फिजिक्स ज्याला सोपं गेलं रे गेलं तो 100% डॉक्टर झाला रे झाला. तो कधीच म्हणत नाही मला बायोलॉजी अवघड झालं किंवा केमिस्ट्री अवघड झालं. कारण फिजिक्स विषय कन्सेप्च्युअल आहे बेटा. लक्षात ठेवाय का. आणि आपले कुर्णे सरांची टीम फिजिक्स खूप जबरदस्त शिकवते. लक्षात ठेवा बेटा. का मी काय सांगतो तुम्हाला, कधी पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बद्दल डाऊट असेल बेटा, टीचिंग बाबतीत किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की पटकन तुम्हाला व्हॉट्सअप करत जा. काही प्रॉब्लेम असेल तर बेटा पहा, मी तो नंबर पण माझा शेअर केला. लक्षात आहे का. तो व्हॉट्सअप नंबर आहे. फोन करू नका. का लक्षात ठेवाय का. तो व्हॉट्सअप नंबर आहे. अरे बाबा, अभ्यासाशिवाय जीवनात प्रगती नाहीये. अभ्यासाशिवाय जीवनात कलाटे मिळणार नाही. अभ्यास म्हणजे जीवन होय. अभ्यास केल्याशिवाय गरिबी दूर होत नाही. हे शेतकऱ्याची मुलं मुली लक्षात ठेवा. आपण दलिंदर कॅटेगरीत बेटा. आपल्या वडिलांचं जीवन गेलं कष्ट करण्यामध्ये, आपलं नाही जायला पाहिजे. कारण माझे पण वडील शेती करत होते बेटा. तर आपण जीव तोडून कासावीसपर्यंत अभ्यास करायला पाहिजे. का लक्षात ठेवा. दररोज कमीत कमी 10 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. व्हिडिओ लेक्चर बघणं, लिहून काढणं सारखं तेच असायला पाहिजे. व्हिडिओ दररोज बघायलाच पाहिजे. पेंडिंग वर्क ठेवायला नाही पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. घरामध्ये आपल्या आईचं खूप ऐकलं पाहिजे. एका जागी बसलं की 3-3 तास उठायला नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे. तर माणूस मोठा होत जातो. लक्षात ठेवाय का. जो मुलगा मुलगी आपल्या आईचं ऐकत नाही, लक्षात ठेवा, त्याला जीवनात कधीच कुठलीच ताकद वाचवू शकत नाही. तो 100% जीवनात फेल आहे, फेल आहे, फेल आहे. हे लिहून घ्या. का जो मुलगा आपल्या आईचं ऐकतो, जे आपल्या आईचं ऐकते त्याला अपयश येत नाही. जर तुमच्या आई अभ्यासाची काळजी घेत असेल तर तुमच्या घरामध्ये जिजामाता आहे. त्या जिजामातेचा आदर करा. ती म्हणेल तसा अभ्यास करा. बघा तुम्ही जीवनात किती मोठे होसाल बेटा. हे खूप खूप महत्वाच्या गोष्टी, पर या छोट्या गोष्टी वाटतात आपल्याला, पर याच जीवनाला आपल्याला मोठं करतात हे आपल्याला माहित पण नसते. लक्षात ठेवा बेटा. ज्याच्या आई अभ्यासाची काळजी घेते त्यांनी नक्की समजा असली आई जिजामाता मला मिळाली. उठा, जरा व्हिडिओ पॉज करा, त्या जिजामातेच्या पाया पडून या, तिचा हात आपल्या डोक्यावर फिरून घ्या. नक्की जीवनात मोठे होचाल. नक्की जीवनात तुम्हाला 100% मिळेलच. घरात आई म्हणली पाहिजे माझी दीदी खूप अभ्यास करते, माझा भैया खूप अभ्यास करतो. अपयश कधी येणार नाही बेटा. ऐका, लिहित असताना कधी पण लक्षात ठेवा. लिहित असताना लक्षात ठेवा. ऐका, ब्ल्यू पेन, रेड पेन, ब्लॅक पेनचा वापर करा. असं वाटलं पाहिजे हातातून मोती बाहेर पडतात की काय. इतकं छान लिहिलं पाहिजे. हे सुरुवात आहे बेटा. लक्षात ठेवा. कार्बन हायड्रोजनच्या हाईट सेम, बॉन्ड सरळ मारणं, असं व्यवस्थित करणं, हे लक्षात ठेवा. या खूप छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आम्ही जेवढं शिकवू त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही, हे आमचं प्रॉमिस आहे. केमिस्ट्रीशी बोटावर नाचवतं. लक्षात ठेवा बेटा. घ्या देवाचं नाव पांडुरंग. पिरियडिक टेबल. हाल नकारे करू फिमेलचे. ह एच ल एल आय न एन ए क के र रुबेडियम स सीजियम फ फ्रान्सिम. हाल नकारे करू फिमेलचे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. म्हणा एकदा. मी म्हणा म्हणलं की म्हणायचं घरामध्ये लगेच. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. थर्ड ग्रुप सांगा. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कशी गेली सुन पब मध्ये फ्राय करायला. ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा. MC मॉस्किवियम. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब जाय. LV लिव्हर मोरियम. फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन. सून म्हणते सासूला हेंची
अक्काची झाली रंडकी आगा ओग्याने सॉन असं पूर्ण पिरियड टेबल आला पाहिजे. लक्षात ठेवा बेटा. एस ब्लॉक पी ब्लॉक. मी तुम्हाला शिकवत होतो लक्षात आहे का की बाबा रे प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शरी कार्बन म्हणजे काय, प्रायमरी कॅट्रिना म्हणजे काय. द कॅट्रिना अटॅच टू ओनली वन कॅट्रिना इज कॉल्ड एज प्रायमरी कॅट्रिना. द कॅट्रिना अटॅच टू अनदर टू कॅट्रिना इज कॉल्ड एज सेकंडरी कॅट्रिना. द कॅट्रिना अटॅच टू अनदर थ्री कॅट्रिना इज कॉल्ड एज टर्शरी कॅट्रिना. द कॅट्रिना अटॅच टू अनदर फोर कॅट्रिना इज कॉल्ड एज क्वाटरनरी कॅट्रिना. अरे बाबा ही क्वार्टर मारणारी कॅट्रिना आहे. क्वाटरनरी कॅट्रिना, क्वार्टर मारणारी कॅट्रिना. प्रायमरी कॅट्रिना, सेकंडरी कॅट्रिना, टर्शरी कॅट्रिना, क्वाटरनरी कॅट्रिना, क्वार्टर मारणारी कॅट्रिना. प्रायमरी काय, दिस इज प्रायमरी 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 प्रायमरी. सांगा ईच कॅट्रिना हाऊ मेनी बॉन्ड्स, किती बॉन्ड असतात, 4. सांगा इथे किती हायड्रोजनची गरज आहे, 3. इथे कितीची गरज आहे, 3. हे बघा कार्बन हायड्रोजनची हाईट सेम असायला पाहिजे. इतकं छान लिहायला पाहिजे. हे कार्बन हायड्रोजनची हाईट सेम असायला पाहिजे. इथं किती हायड्रोजनची गरज आहे, 2. इथं कितीची गरज आहे, 2. काबर ऑलरेडी 2 बॉन्ड आहेत. इथं कितीची गरज आहे, 3. काबर एकच बॉन्ड आहे. इथं कितीची गरज आहे, 3. इथं कितीची गरज आहे, 1. काही पण म्हणते सर हे क्वाटरनरी कॅट्रिना. गोबरा. This is a tertiary catrina because it attached to another 3 catrina. This is not catrina. Hydrogen. This is Bicarbonate element. Hydrogen. ऐका लक्षात द्या. ज्याला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढता येतंय त्यानं समजायचं 100% त्याचा रिझल्ट चांगला येते. लक्षात ठेवायचा. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे बेटा. आता बघा जर समजा प्रायमरी कॅट्रिनाचा एक आपण हायड्रोजन काढला, हॅलोजन लावा, प्रायमरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी कॅट्रिनाचा एक हायड्रोजन काढा, एक हॅलोजन लावा, सेकंडरी अल्किल हॅलाइड. टर्शरी कॅट्रिनाचा एक हायड्रोजन काढा, हॅलोजन लावा, टर्शरी अल्किल हॅलाइड. क्वाटरनरी नसतंय. का बरं, आधीच 4 बॉन्ड आहेत. बिकॉज दिस कार्बन इज अटॅच टू अनदर 4 कार्बन, 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन. हे लक्षात ठेवायचं. पुन्हा अल्केनचे नावं आले पाहिजे बेटा. अल्केनचे नावं येणं खूप महत्वाचं बेटा. ऐका लक्षात ठेवा. अल्केन सुरू करा. मिथेन CH4, इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्यूटेन C4H9, पेंटेन ब्यूटेन C4H10, पेंटेन C5H12. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन, अनडिकेन, डोडिकेन. 20 कार्बनला इकोसेन, 21 हेनिकोसेन, 30 ट्रायकॉन्टेन. असं 100 पर्यंत आलं पाहिजे बेटा. मिथेन मधला एक हायड्रोजन कमी करा, मिथिल. इथेन मधला एक हायड्रोजन कमी करा, इथिल. प्रोपेन मधला एक हायड्रोजन कमी करा, प्रोपील. ब्यूटेन मधला एक हायड्रोजन कमी करा, ब्यूटील. पेंटेन मधला एक हायड्रोजन कमी करा, पेंटील. मिथेन, वावो मिथेन. घाबरून बेटा हे असं का ओरडते मास्तर, तुझं कॉन्सन्ट्रेशन खेचण्यासाठी. वर्गामधलं फिलिंग आलं पाहिजे बेटा. याच्या मागचा मेन हेतू आहे. सेम वाटलं पाहिजे. मिथेन, मिथिल, इथेन, इथिल, प्रोपेन, प्रोपील, ब्यूटेन, ब्यूटील, पेंटेन, पेंटील, हेक्सेन, हेक्झिल, हेप्टेन, हेप्टील, ऑक्टेन, ऑक्टील. असं इतकं छान लिहायला पाहिजे. लक्ष द्या का. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढा, 2 कार्बन, याचं काढा 3 कार्बन, असं बेंड करायचं 4 कार्बन, याचं 5 कार्बन, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. लक्षात ठेवाय का. असं सहज काढता आलं पाहिजे. लक्ष द्या बेटा. अरे दादा आपण काय पाहत आहोत, आपण पाहत आहोत थोडं मागे आपण काय पाहिलं होतं. प्रायमरी कार्बन, प्रायमरी कार्बन सांग, प्रायमरी कॅट्रिना. हां आता कळालं सर. सेकंडरी कॅट्रिना 2-2, टर्शरी 3-3, क्वाटरनरी. लक्ष दे. आता आपण पाहूयात बघा टाईप ऑफ अल्कोहोल्स. टाईप ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट टाईप ऑफ अल्किल हॅलाइड नंतर टाईप ऑफ अल्कोहोल. टाईप ऑफ अल्कोहोल सगळे छान छान हेडिंग लिहून घ्या. पहा लक्षात ठेवा. आपण पहिलं टाईप ऑफ प्रायमरी कार्बन, सेकंडरी, टर्शरी, नंतर पुन्हा टाईप ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता टाईप ऑफ अल्कोहोल्स. हे 3 नंबरचं आहे टाईप ऑफ अल्कोहोल्स. हे लक्ष द्या. अल्कोहोलचे प्रकार 3 पडतात.
प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी म्हणलं की एकच्या डोक्यावर छोटं शून्य, प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. छान छान लिहून पण घ्यायचा जा बेटा. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्यायचं बेटा. जोपर्यंत एखादी कन्सेप्ट क्लिअर होते तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचं बेटा. रिवाईज करू. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली पुन्हा व्हिडिओ बघायचं नाही बेटा. वहीमध्ये जास्त विश्वास ठेवायचा. लक्ष द्या. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय, असा फ्लो चार्ट काढा. आता या खाली बाण मारून. नंबर 1 प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. इन धिस अल्कोहोल लिहा बेटा. असं लिहायचं का. नंबर 1 टाका. प्रायमरी अल्कोहोल बाण मारा, असं खाली लिहा. इन धिस अल्कोहोल OH group is attached to primary carbon. In this alcohol, OH group is attached to primary carbon. ए बेटा उठ, जागा हो, अभ्यासाला लाग. गरिबी दूर करण्याचे एकमेव हत्यार म्हणजे अभ्यास. लक्ष दे बेटा, हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. याशिवाय काही करणं जीवनामध्ये. अरे लोक, मी ज्या शिकत होतो ना, मी MSc ला मी नांदेडमध्ये होतो मित्रांनो. मग नांदेडमध्ये असताना मी पाहायचो, आमच्या शेजारी अशी मोठी बिल्डिंग होती जिथे माझी रूम होती नांदेडला शिकत असताना विद्यार्थी म्हणून. तर मी पाहायचो की शेजारचे काका काकू कुत्र्याला आंघोळ घालायचे. ते पांढरं कुत्रं असते ना, पांढरं कुत्रं बघा, ऐका, त्याला कुत्रा शॅम्पू लावून आंघोळ घालायचे, त्याला बिस्किट खाऊ घालायचे. मला प्रश्न पडायचा, अरे माणूस असून तुला मिळत नाही आणि कुत्र्याला मिळायला लागले, म्हणजे माणसा तुझी अवस्था कुत्र्यापेक्षा बेकार आहे. मग हे कसं बदलेल याचं मला एक उत्तर मिळायचं. अभ्यास केल्याने सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. मग पुन्हा मी जीव कासा होईपर्यंत अभ्यास करायचो आणि माझं जीवन बदललं मित्रांनो. जसं माझ्या जीवनात असा लख प्रकाश झाला, तुमच्याही जीवनात व्हायला पाहिजे, हीच पांडुरंगाची प्रार्थना आहे बेटा. एका लक्षात, कुत्र्याला शॅम्पू मिळते, आपल्याला मिळत नाही. अरे बाप रे बाप. तुम्ही उन्हाळ्यात बघतो, आता उन्हाळ्यामध्ये गावाकडे जातो खेड्यामध्ये गेल्यानंतर, जिथं जनावरं पाणी पितात बेटा, त्याचं डोबीमधलं ते असतं ना, ते डोबी म्हणतो आपण खेड्यामध्ये, तिथलं बकेटात लोक पाणी आणतात, त्यांना आंघोळ करतात बेटा. आणि शहरामध्ये लोक बघा, अरे रे रे, किती किती विदारकता आहे. हे असं कशामुळे होतं आहे सर. तोही माणूस आहे. ह्या सगळ्यातून जर मुक्ती पाहिजे असेल तर अभ्यास करायला पाहिजे, सरांचं ऐकलं पाहिजे, असं अंगात आग पडली पाहिजे, ह्या गरिबीची चीड आली पाहिजे, जिद्दीनं अभ्यास केला पाहिजे, मग माणूस मोठा होतो बेटा. दररोज 6 ते 7 व्हिडिओ तास बघणं, 6 ते 7 तास, जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तो व्हिडिओ बघत राहणं, हे लक्षात ठेव बेटा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली पुन्हा व्हिडिओ बंद, पुन्हा नाही बघायचं, पुन्हा सगळा फोकस वहीवर करायचं. लक्षात ठेवा बेटा. पहा मी काय सांगतो, प्रायमरी अल्कोहोल. पहा हे कोणता अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल. हे कोणता अल्कोहोल असेल, टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, द कॅट्रिना अटॅच टू ओनली वन कॅट्रिना, प्रायमरी कॅट्रिना, आणि त्यालाच OH ग्रुप असेल, प्रायमरी अल्कोहोल. इन धिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी कार्बन. आता सेकंडरी अल्कोहोल लिहा. इन धिस अल्कोहोल लिहा बेटा, OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन. हा सेकंडरी कार्बन आहे. कार्बनला 2 अटॅच आहेत, 2 अटॅच आहेत. ह्या पोरला 2 आहेत. काय डोळे, लक्ष रे बाबा. टर्शरी अल्कोहोल. इन धिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन. इन धिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन. हा टर्शरी कार्बन आहे. कार्बन दुसरे 3 कार्बन आहे, त्यालाच OH ग्रुप आहे, टर्शरी अल्कोहोल. इन धिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कॅट्रिना. OH ग्रुप टू प्रायमरी कॅट्रिना, OH ग्रुप टू सेकंडरी कॅट्रिना, OH ग्रुप टू टर्शरी कॅट्रिना. याचं बॉन्ड लाईन काढा म्हणलं, काढू शकता का रे पोरो. हे बघा बॉन्ड लाईन, हे 2 कार्बन OH. ह्याचं काढू शकता का पोरो. एक कार्बन, वरी 1 कार्बन, समोर 1 कार्बन, खाली OH. टर्शरी कॅट्रिना. एकदा परत सांगतो, लक्ष द्या का. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ज्याला सोपं जात आहे ते 100% माझ्या मते डॉक्टर इंजिनियर होत आहे, कारण ते हुशार आहे. फक्त त्याने मेहनत करायला पाहिजे. ऐका, असं आळस नसायला पाहिजे, असं एनर्जेटिक असायला पाहिजे. मम्मी पप्पाने एक हाक मारली की उठायला पाहिजे. लक्षात ठेवा बेटा, एक हाक मारली घरात उठलं पाहिजे, खाडकन जागं झालं पाहिजे. माझ्या मम्मीला कसं आवडतंय, माझ्या पप्पाला काय आवडतंय ते करणं म्हणजेच एक आदर्श मुलगा मुलगी होणं बेटा. लक्षात ठेवा. समजतंय का. लक्ष द्या का. काही पालक बोलून दाखवत नाहीत, काही पालक बोलून दाखवत नाही, तर वडिलांची ओळखान ओळखली पाहिजे. माझे पप्पा मला काही म्हणत नाही, याचा अर्थ काय बेटा, ते मनात मग झुरत आहेत. दीदी 11ला तरी आणखी TV बघायला लागली, हे कशी दीदी तू रे, कशी अशी पांढऱ्या पायाची.
हे काय लक्ष द्या, जर अभ्यासाला लाग प्रायमरी कार्बन कशाला म्हणतो आपण, द कार्बन अटॅच टू ओनली वन कार्बन प्रायमरी कार्बन, द कॅट्रिना अटॅच टू ओनली वन कॅट्रिना प्रायमरी, त्यालाच OH ग्रुप असेल प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. आता आपण याचे छान छान एक्झाम्पल पाहूयात. आयडेंटिफाय द टाइप ऑफ अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. बघा आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊयात बेटा. हे पहिलं एक्झाम्पल, हे असं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. किती कार्बन झाले रे, बोल बोल किती कार्बन झाले, 1 2 3 2. तो डोळ्यात का माती गेली का, 3 कार्बन आहेत, 1 2 3. हो सर कळालं नाही. ह्याला OH ग्रुप आहे. हा कोणता अल्कोहोल आहे. आता बघायचं ज्या कार्बनला OH ग्रुप आहे तो कोणत्या प्रकारची कॅट्रिना बघायची. ही कोणत्या प्रकारची कॅट्रिना आहे मला सांगा बरं. दिस इज प्रायमरी कॅट्रिना. प्रायमरी कॅट्रिना बिकॉज अटॅच टू ओनली वन, सो इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल असेल, प्रायमरी अल्कोहोल. शॉर्टमध्ये अल्कोहोलला ALC लिहितात. आता हे स्ट्रक्चर तुम्ही रेड पेननं काढा, ते आन्सर ब्ल्यू पेननं लिहा. असं खूप छान लिहा, असं एकदम असं टोकदार असं वाटलं पाहिजे. असं खूप महत्त्वाचं बेटा. आता तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलं बेटा. हा कोणता अल्कोहोल आहे ओळखा. तुम्हाला इथं OH लावला आपण. तुम्हाला थर्ड एक्झाम्पल दिलं बेटा. हा कोणता अल्कोहोल आहे ओळखा. आता बघूयात आपण हे दोन्ही पण. हा बघा बेटा, हा कोणता अल्कोहोल आहे बघा बरं. हा कोणता कार्बन आहे, हा कोणता कार्बन आहे, टर्शरी कार्बन आहे. का बरं, बिकॉज अटॅच टू अनदर 3 कार्बन्स, बिकॉज अटॅच टू अनदर 3 कार्बन, टर्शरी कार्बन. The tertiary carbon having tertiary catrina having the OH group, so it is a tertiary alcohol. This is tertiary catrina. This is secondary catrina because attached to another 2 catrina. Secondary catrina. तो ध्यान दीजिए बेटा. तो secondary catrina, it is secondary alcohol. आता इथं आपण नॉर्मल स्ट्रक्चर काढू शकतो का. हो सर काढू शकतो. बघा किती कॅट्रिना, 1 कॅट्रिना, 2 कॅट्रिना, 3 कॅट्रिना, नंतर OH. आता मला सांगा इथं किती हायड्रोजनची गरज आहे बघा बरं. इथं हियर 3 हाइड्रोजन्स, हियर 2 हाइड्रोजन, हियर 2 हाइड्रोजन्स. इसका भी हम बॉन्ड लाइन स्ट्रक्चर है. अभी नॉर्मल स्ट्रक्चर ड्रॉ कर सकते हैं. देखिए एक कार्बन, ये बीच में कार्बन, ऊपर एक कार्बन है देखो, ये सामने एक कार्बन है देखो, नीचे OH है. हाउ मेनी कैट्रिना रिक्वायर्ड टू दिस कार्बन, सॉरी हाउ मेनी हाइड्रोजन रिक्वायर्ड टू दिस कार्बन, 3. दिस कार्बन रिक्वायर 3 हाइड्रोजन. This carbon also require 3 hydrogen. It do not require hydrogen. Tertiary alcohol. Tertiary alcohol. This is secondary alcohol. असं तुम्ही नॉर्मल स्ट्रक्चर काढून पण पाहिलं पाहिजे बेटा. इट रिक्वायर प्रॅक्टिस सुरुवातीला. आता हे बघा इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे बेटा. लक्ष द्या मी काय सांगतोय. तर बाबा रे इथं काय असेल मग बेटा, हा CH3, इथं CH, इथं CH2, इथं असेल CH3. This is called as normal structures. Identify the type of alcohols. Primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. The OH group to the primary catrina, primary alcohol. OH group to secondary catrina is called as secondary alcohol. OH group to tertiary catrina is a tertiary alcohol. Primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. OH group to primary carbon. See here. This carbon, this catrina is attached to only one catrina. So it is a primary catrina. So this is primary alcohol. Primary बोले तो एक चिड़ो के छोटा चुन्य, alcohol short में ALC. See here, this is secondary catrina. Why? Because it is attached to another 2 catrina, 1 catrina, 2 catrina. So it is secondary carbon. So this alcohol is a secondary alcohol. See here, this catrina is attached to only one catrina. So it is a primary catrina. So it is a primary alcohol because OH group on the primary carbon. See here. See here, this carbon is attached to only one carbon, so it is a primary carbon. So it is also primary benzylic alcohol. Primary alcohol. बघूत आपण ते बेन्झिल रिंग असल्यामुळे बेन्झिल. पुढे आपण पाहूयात बेटा हे. See here,
see here, this catrina is attached to this catrina, two catrina. So it is a secondary catrina. So it is a secondary alcohol. So it is a secondary alcohol. ओय ओय दिल जले आठव 10वी कुठं सर 10वी ऑनलाईनच झाली. कर अभ्यास चांगला आता. उठ जागा हो. आरसीसीचा धागा हो. बघा मला सांगा, दिस कॅटरीना इज अ टर्शरी कॅटरीना. 1 2 3. सो इट इज अ tertiary alcohol because OH group on the tertiary catrina. See here, this carbon is attached to only one catrina, so it is a primary catrina. So it is a primary alcohol. This catrina is attached to only one catrina, so primary catrina, so it is a primary alcohol. अल्कोहोल. छान खूप प्रॅक्टिस घेतो बेटा. लक्ष द्यायका. पहा समजा असं खूप हे स्ट्रक्चर असे खूप छान काढा बेटा. असं वाटलं पाहिजे वहीमध्ये कोरल्यासारखं असं वाटलं पाहिजे. इथं OH आहे, इथे पहा इथं OH आहे, इथे OH आहे, इथे OH आहे, इथे OH आहे, इथे OH आहे. आता दिस इज सेकंडरी कार्बन. This is, see here, this is secondary carbon. This is also 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 secondary carbon. Secondary carbon. All are the secondary alcohols. Secondary alcohols. सगळे काय बेटा सेकंडरी अल्कोहोल्स आहेत. आता हे आपण याचं बॉन्ड लाईन काढलंय, स्ट्रक्चर दिले. नॉर्मल काढू शकतो का? हो बेटा. हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हे 3 झाले. हे 4th कार्बन, हे 5th कार्बन. हे प्रत्येक स्ट्रक्चरचं असं काढा, मग तुमची कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग होईल. लक्ष द्या बेटा. ह्या प्रत्येक कार्बनला एक OH आहे. हा OH, प्रत्येक कार्बनला असा OH आहे बेटा. आता मला सांगा, कॅटरीना है हाउ मेनी वैलेंसीज? 4. हियर द कॅटरीना हैव 3 वैलेंसी, सो वी मस्ट गिव 1 हाइड्रोजन. हमें उनको एक हाइड्रोजन ऐसा देना पड़ेगा. H H H H H और H. All are the secondary alcohols. All are the secondary alcohols बेटा. छान लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर किती रे बेटा? 13. Example number 13 पहा. Identify the type of alcohols. Identify the type of alcohols. Here 14. You may do the homework. आप खुद कीजिए. Identify the type of alcohol. दिस इज होमवर्क टू यू. करू शकता का बेटा तुम्ही? हो सर करू शकतो. सांगा. दिस कॅटरीना इज अटॅच टू 1 कॅटरीना, सो इट इज अ प्रायमरी कॅटरीना, सो प्रायमरी अल्कोहोल. दिस कॅटरीना अटॅच टू अनदर 2 कॅटरीना, सो सेकंडरी कॅटरीना, सेकंडरी अल्कोहोल. दिस अटॅच टू ओनली 1 कॅटरीना, प्रायमरी अल्कोहोल. दिस कॅटरीना इज अटॅच टू अनदर 2 कॅटरीना, सो सेकंडरी कॅटरीना, सो सेकंडरी अल्कोहोल. दिस कॅटरीना अटॅच टू ओनली 1 कार्बन, सो इट इज अ प्रायमरी कॅटरीना, प्रायमरी अल्कोहोल. अल्कोहोल. डिअर फ्रेंड्स, टाइप ऑफ अमाइन्स. आता नेक्स्ट आर्टिकल आपण पाहूयात. टाइप ऑफ अमाइन्स काय काय पाहिलं आपण आतापर्यंत रिवाइज करूयात. पहिल्यांदा पाहिलं आपण टाइप ऑफ कार्बन कॅटरीना, प्रायमरी कॅटरीना, सेकंडरी कॅटरीना, टर्चरी कॅटरीना, कॉटन मारणारी कॅटरीना. पुन्हा पाहिलं टाइप ऑफ अल्किल हॅलाइड्स. पुन्हा पाहिलं टाइप ऑफ अल्कोहोल्स. आता पाहूया टाइप ऑफ अमाइन्स. अमाइन्स म्हणजे NH2 ग्रुप.
मिथेन काय फॉर्म्युला CH4. मिथेन मधला एक हायड्रोजन कमी करा. अरे बाबा मिथेन मधला एक हायड्रोजन कमी करा CH3 झालं आणि हा बॉन्ड फ्री. ह्या फ्री व्हॅलन्सी लावा NH2. याचं नाव असेल मिथिलामाइन. मिथिलामाइन. इथेन काय फॉर्म्युला C2H6 एक हायड्रोजन कमी करा C2H5NH2 इथिलामाइन. लक्ष द्या का. प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला C3H8 एक हायड्रोजन कमी करा फ्री व्हॅलन्सीला NH2 लावा. यानं प्रोपिल अमाइन. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर कसं असेल 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन नंतर NH2. लक्ष द्या का. आता मी तुम्हाला हे सांगतोय बाबा रे अमाइन्स प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन आपण पाहूयात. लक्ष द्या बेटा. पहा प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन पहा. लक्ष द्या बेटा. आता प्रायमरी अमाइन म्हणजे काय कशाला म्हणतात प्रायमरी अमाइन असं म्हणून जमेल का रे बेटा. द NH2 ग्रुप ऑन द प्रायमरी कार्बन नाही. ह्याला थोडी वेगळी कन्सेप्ट आहे काय बघा. ऐका लक्ष द्या. बघा बघा अमाइन्स म्हणजे काय. अमोनिया. अमोनिया गॅस कुठं असतो बेटा टॉयलेटमध्ये. हा गॅस जर जास्त घेतला तर सर्दी होत नाही. लक्षात ठेवायचा. कधी बस स्टँडवर जावा टॉयलेटमध्ये असा घमघमा वास येतो बघा. लक्षात ठेवायचा. तो गॅस जर घेतला तर सर्दी कधी होत नाही बेटा. हा अमोनिया आहे. हे बघा अमोनियामधला एक H काढा एक अल्किल ग्रुप लावा. दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन ऐका. दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी अमाइन. काय व्हॉट इज प्रायमरी अमाइन. व्हेन from the ammonia one hydrogen replaced by one alkyl group किंवा when to the nitrogen one carbon is attached it is called as primary amine. सेकंडरी अमाइन म्हणजे काय. पहा 2 हायड्रोजन काढा आणि 2 कार्बन लावा. R ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप लावा. सेकंडरी अमाइन. टर्शरी अमाइन म्हणजे काय रे बेटा. when 3 hydrogens of the ammonia replaced by 3 alkyl groups is called as tertiary amines. टर्शरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन टर्शरी अमाइन. काही पोर म्हणते नाही कळालं सर. काय म्हणायचं नाही कळालं. आता इकडे लक्ष दे बेटा. मग आणखी एकदा सांगतो. अरे बाबा मी काय सांगतोय. पहा प्रायमरी अमाइन म्हणजे काय सेकंडरी अमाइन म्हणजे काय टर्शरी अमाइन म्हणजे काय. एकदा परत सांगतो बघा. पहा प्रायमरी अमाइन ऐका. व्हेन टू द नायट्रोजन वन कार्बन इज अटॅच्ड इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी अमाइन. When to the nitrogen 2 carbons are attached it is called as secondary amine. When to the nitrogen 3 carbons are attached it is called as tertiary amine. ही पण डेफिनेशन जमते बघा. लक्षात ठेवा. लिहा प्रायमरी अमाइन. इन दिस अमाइन लिहा प्रायमरी अमाइन असं बाण मारा खाली लिहा. इन दिस अमाइन टू द नायट्रोजन 1 carbon is attached. To the nitrogen 1 carbon is attached. जर नायट्रोजनला 1 कार्बन असेल तर प्रायमरी अमाइन. जर नायट्रोजनला 2 कार्बन असतील तर सेकंडरी अमाइन. जर नायट्रोजनला 3 कार्बन असतील तर टर्शरी अमाइन. किंवा तुम्ही दुसरं डेफिनेशन पण लिहू शकता. 1 हायड्रोजन फ्रॉम द अमोनिया रिप्लेस्ड बाय 1 अल्किल ग्रुप प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन फ्रॉम अमोनिया रिप्लेस्ड बाय 2 अल्किल ग्रुप secondary amine. 3 hydrogen from ammonia replaced by 3 alkyl group is called as tertiary amine. नायट्रोजनला एकच कॅटरीना असेल तर प्रायमरी अमाइन. नायट्रोजनला 2 कॅटरीना ओ इकडून एक कॅटरीना आहा सेकंडरी अमाइन. जर नायट्रोजनला 3 कॅटरीना असतील तर टर्शरी अमाइन. When to the nitrogen 1 catenina is attached it is called as primary amine. When to the nitrogen 2 catena's are attached it is called as secondary amine. And when to the nitrogen 3 catenina are attached it is called as tertiary amine. Tertiary amine. नाही कळालं सर. बोंबल घे टमरेल चल रोडवर. खेड्यामध्ये मोकळाच कार्यक्रम असते बघा. लक्ष द्या बाबा. हे बाबू अरे बाबा मी काय सांगतोय. व्हेन टू द नायट्रोजन 1 catenina is attached it is called as primary amine. When to the nitrogen 2 catenina इधर से भी catenina नाइट्रोजन हंसायला लागलं बाबा. और when to the nitrogen 3 catenas इधर से भी कैटरीना नीचे से भी कैटरीना ऊपर से भी जिधर देखो कैटरीना बोल इट्स कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन.
गॉट द कन्सेप्ट. अल्कोहोल के बारे में ऐसा नहीं है बेटा. अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइडच्या बाबतीत असं नाही आहे. व्हेन हॅलोजन टू प्रायमरी कार्बन प्रायमरी अल्किल हॅलाइड, हॅलोजन OH ग्रुप टू प्रायमरी कार्बन प्रायमरी अल्कोहोल. इथं तसं नाही आहे. म्हणजे अल्किल हॅलाइड अल्कोहोल एका प्रकारचं, अमाइन्स एका प्रकारचं बेटा. प्रायमरी कार्बनला OH ग्रुप असेल प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी कार्बनला OH ग्रुप असेल सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी कार्बनला OH ग्रुप असेल टर्शरी अल्कोहोल. इथं तसं नाहीये. नायट्रोजनला किती कॅटरीन आहेत? हाऊ मेनी कॅटरीन अटॅच टू द नायट्रोजन, हाऊ मेनी कॅटरीन आर अटॅच टू द नायट्रोजन, ऑन दॅट बेसिस दे आर क्लासिफाईड. Dear friends, identify the type of amines: primary amine, secondary amine, tertiary amine. ऐका लक्ष द्या. क्वाटर्नरी अमाइन पण असते का? हो असते, लक्षात ठेवा. का ते बघूत आपण कसं असते ते. मित्रांनो बघा आता हे काही पोरं म्हणतील सर हे बेंचमध्ये ऑक्सिजन काढलं का? अबे गोबरा, हे ऑक्सिजन आहे का? अरे बाबा ते बॉन्ड सारखे फिरत असतात, लक्ष दे. हे बॉन्ड असतात, लक्ष दे. हे बॉन्ड सारखे फिरत असतात. काही विद्यार्थी म्हणतील की 11वीला एवढे मोठे होऊन सुद्धा तुम्हाला येत नाही. ऑक्सिजन नाही आहे, ते गोल सारखे फिरत असतात बॉन्ड बेंझिन मधले. लक्षात ठेवा बेटा मी काय सांगतो ते. तर बाबा हे सगळे कन्सेप्ट काय सांगतो लक्ष द्या. बघा इकडं बेटा, आता हा कोणता अमाइन आहे? आता बघा हा नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन आहे. दिस नायट्रोजन अटॅच टू दिस कॅटरीना, टू कॅटरीना, सो इट इज अ सेकंडरी अमाइन. ओय सेकंडरी अमाइन बिकॉज अटॅच टू टू कॅटरीना. दिस नायट्रोजन इज अटॅच टू ओनली वन कॅटरीना. कॅटरीना म्हणजे कार्बन, सो इट इज अ प्रायमरी अमाइन. बेटा तुम्ही ज्याला खूप टॉप बनायचं केमिस्ट्रीमध्ये त्यांनी काय करा माहिती आहे का बेटा? ह्या सगळ्याचं बॉन्ड लाईन दिलं का नॉर्मल स्ट्रक्चरमध्ये काढा. नॉर्मल म्हणजे कसं बघा, हे काय इथं असं हे इथं बघा, लक्ष द्या का. नॉर्मल म्हणजे कसं बघा, हे बघा इथं एक कार्बन असायला पाहिजे. हे बघा इथं एक कार्बन, इथं एक कार्बन, इथं एक कार्बन, इथं एक कार्बन, इथं एक कार्बन. ह्या कार्बनला किती हायड्रोजन असतील? एक हायड्रोजन CH. या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला नो हायड्रोजन बिकॉज ऑलरेडी 1 2 3 4 बॉन्ड्स आर प्रेझेंट. दिस इज कार्बन 3 हायड्रोजन, दिस इज कॅटरीना 3 हायड्रोजन, दिस इज कॅटरीना 1 हायड्रोजन. दिस इज कॉल्ड ॲज नॉर्मल स्ट्रक्चर. हे असंही काढायचं आणि समोर नॉर्मल स्ट्रक्चर काढायचं आणि खाली नाव लिहायचं प्रायमरी अमाइन सेकंडरी. मग बघा खूप केमिस्ट सोपी जाईल लागते. हे लक्षात ठेवा बेटा. आता मी काय सांगतोय बघा, हे आता हे बघा ह्याचं काढताना इथं कॅटरीना, इथे कॅटरीना, इथे कॅटरीना, इथे कॅटरीना, इथं 3 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन. दिस इज प्रायमरी कॅटरीना. आता सी हिअर टू द नायट्रोजन 1 कॅटरीना इज अटॅच्ड. व्हेन टू द नायट्रोजन 1 कॅटरीना इज अटॅच्ड इट इज कॉल्ड एज प्राइमरी अमाइन. हम उसको क्या बोलते हैं? प्राइमरी अमाइन. प्राइमरी अमाइन. टू दिस नाइट्रोजन 3 कॅटरीना आर अटैच्ड. 1 कॅटरीना, 2 कॅटरीना, 3 कॅटरीना, सो इट इज अ टर्शरी अमाइन. हम उसको क्या बोलेंगे बेटा? टर्शरी अमाइन. सो इट इज अ टर्शरी अमाइन. सो इट इज अ टर्शरी अमाइन. When to the nitrogen 1 catenina is attached, it is called as primary amine. Primary amine. So this is a primary amine. Primary amine. To the nitrogen 1 catenina attached, it is called as primary amine. To the nitrogen 2 catenina, secondary amine. To the nitrogen 3 catenina, tertiary amine. Catenina, इकडे बघ. See here, to this nitrogen 2 catenina are attached. इस नाइट्रोजन को 2 कैटरीना है. 2 कैटरीना है तो एक कौन सा अमाइन है? सेकेंडरी अमाइन है. कौन सा अमाइन है? सेकेंडरी अमाइन है. सेकेंडरी अमाइन है. सेकेंडरी अमाइन है. दूर से देखा तो लगती है परी, नजदीक से देखा तो पाउडर से भरी. बुम्बल. लक्ष दे बेटा. सेकेंडरी अमाइन बेटा. आता हा दिस नाइट्रोजन इज अटैच्ड टू 3 कैटरीना, 1 कैटरीना, 2 कैटरीना, 3 कैटरीना. So it is a tertiary amine. So it is a tertiary amine. कुछ बच्चे बोलेंगे सर ये भी tertiary amine है. तो डोळ्यात का माती गिरी करे
का बरं सर? अरे बाबा ही काय कॅटरीन आहे का? ही हायड्रोजन आहे. लक्ष, भिकार सोड, हायड्रोजन आहे. हां सर. सी हिअर बघा, दिस नायट्रोजन अटॅच टू धिस कॅटरीना, टू कॅटरीना, सो इट इज अ सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन, सेकंडरी बोले तो छोटा शून्य. सी हिअर, दिस नायट्रोजन अटॅच टू अनदर 3 कॅटरीना, 1 कॅटरीना, 2 कॅटरीना, 3 कॅटरीना, सो इट इज अ टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन. Tertiary amine. You must draw. Lakshit, see here. These are the bond line structure, but you must draw. You must draw, dear students. You must draw the normal structure. See here how the normal structures are drawing. एक कार्बन है, एक कार्बन है, एक कार्बन है, ये कार्बन है, ये कार्बन है. देखिए, अभी देखिए बेटा, यहाँ कार्बन है, यहाँ कार्बन है, यहाँ कार्बन है, यहाँ कार्बन है, यहाँ कार्बन है. Each cation required 4 hydrogens per here. Already 2 bonds are present. So 2 hydrogen. Here also 2 hydrogen. Here also 2 hydrogen. Here also 2 hydrogen. Here also 2 hydrogens. This is called as normal structure. अब क्या करना बेटा, पहले बॉन्ड लाइन स्ट्रक्चर ड्रॉ करो, बाद में नॉर्मल स्ट्रक्चर ड्रॉ करो और बाद में अमाइन लिखो बेटा. इससे आपकी प्रैक्टिस बहुत अच्छी हो जाएगी और आपके कंसेप्ट बहुत स्ट्रांग हो जाएंगे बेटा. इंपॉर्टेंट है बेटा ये. सी हियर, सी हियर, सी हियर. हाँ, हियर इज कैटरीना, हियर इज कैटरीना, हियर इज कैटरीना, हियर इज कैटरीना, 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 कैटरीना. This catenary require 3 hydrogens. This catenary require 2 hydrogens. This catenary require 2 hydrogen. ए दादा, अरे तुम्ही सेपरेट लिहा, ह्यालाच करसाल कार्यक्रम. ए सेपरेट लिहा, लक्ष द्यायका. असं नॉर्मल स्ट्रक्चरचं असं ड्रॉ करा बेटा, तुला खूप फायदा होईल नॉर्मल स्ट्रक्चर्स ह्या बॉन्ड लाईन पासून. लक्ष द्यायका. इथं सुद्धा बघा, इथं असेल CH3, इथं CH2, इथं CH2. असं जिथं मोडलं तिथं कार्बन कॅटरीना, जिथं वाकडं झालं तिथं कॅटरीना. कॅटरीना बसल्यामुळे वाकडी झाली. लक्ष आहे का? हे बाबा, इथं बघ, असं असं तुम्ही ड्रॉ करा बेटा. क्वेश्चन काय रे दादा? आयडेंटिफाय द टाइप ऑफ अमाइन्स. अमाइन्स ओळख कोणत्या टाईपचं आहे बघ बरं. हा कोणता, हा अमाइन कोणता असेल? टर्शरी. व्हाय? बिकॉज दिस नायट्रोजन इज अटॅच टू 3 कॅटरीना. सो टर्शरी अमाइन. असं ॲरो करून लिहा, टर्शरी अमाइन. हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे. ह्याचं आधी हे बॉन्ड लाईन आहे. बॉन्ड लाईनचं नॉर्मलमध्ये रूपांतरित करा बेटा. सी हिअर, दिस नायट्रोजन इज अटॅच टू ओनली 1 कॅटरीना. सो इट इज अ प्रायमरी अमाइन. पुई. हे पुई काय सर? म्युझिक, म्युझिक. लक्ष द्यायका. दिस नायट्रोजन इज अटॅच टू अनदर 2 कॅटरीना. So it is a secondary amine. Secondary amine. See here, this nitrogen attached to only 1 carbon, so primary amine. See here, this nitrogen is attached to 3 catenina, so tertiary amine. This nitrogen is attached to 2 catenina, this catenina, this catenina, so secondary amine. कुछ बच्चे बोलेंगे मास्टर टर्शरी, ए गोबरा, दिस इज हाइड्रोजन बिगार चोट, नॉट कार्बन. सी हियर 1, सो प्राइमरी अमाइन. प्राइमरी अमाइन. चला खूप मेहनत करूयात, खूप मेहनत करूयात. ह्या सगळ्यांचं बॉन्ड लाईनचं नॉर्मलमध्ये रूपांतरित करूयात. डियर स्टुडंट्स, हे होमवर्क आहे. चला व्हिडिओ पॉज करा, सगळे होमवर्क करा, खूप अभ्यास करा, खूप अभ्यास करा. RCC बेस्ट आहे. आम्ही जीव तोडून शिकू बेटा, लक्षात ठेवायचा. तुमच्या जीवनाशी खेळणार नाही. तू केमिस्ट्री पूर्ण फिंगर टिप्स नाचायला पाहिजे. आम्ही जेवढं शिकू याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही, हे आमचं प्रॉमिस असेल तुम्हाला. घ्या देवाचं नाव पांडुरंग. नमस्कार.
उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.